नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 79. 3 वर्षानंतर जान्हवी वेड्स सिद्धार्थ. मुंबईमधील सुप्रसिद्ध अशा एका 5 स्टार हॉटेलमध्ये जान्हवी आणि सिद्धार्थचा विवाह सोहळा पार पडत होता. जगातील प्रसिद्ध असे VIP गेस्ट आमंत्रित करण्यात आले होते. या लग्नावर सर्वांचं लक्ष केंद्रित झालं होतं. मीडिया प्रत्येक मुवमेंट कॅप्चर करत होती. पाटील घराण्याच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न म्हणून पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता. विश्वजितने स्वतःहून कशातही लक्ष घातलं नसलं तरीही त्याने कशाची कमी केली नव्हती. जान्हवीचं लग्न त्याच्यासाठी स्वप्न होतं, जे आज पूर्ण होणार होतं. नवरीच्या वेशामध्ये जान्हवी नक्षत्रासारखी सुंदर दिसत होती. लाल कलरचा घागरा, कुंदन आणि हिऱ्यांचे दागिने, ती एखाद्या महाराणीसारखी भासत होती. पण तिच्या चेहऱ्यावर उदासी होती. लग्नाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. हेच कारण होतं म्हणून 3 वर्ष ती लग्नासाठी थांबली होती. जान्हवी बेटा, मुहूर्ताची वेळ झाली आहे. अमृता आणि रीटा आतमध्ये आल्या. जोपर्यंत भाई येणार नाही मी लग्न करणार नाही, जान्हवीने सांगितलं. तसं रीटाने अमृताच्या दिशेने पाहिलं. राकेशने कॉल केला होता. येईल तो. तुझ्या लग्नामध्ये तो येणार नाही असं होणं शक्य नाही, अमृताने सांगितलं. ते मला काही माहिती नाही. यावेळी त्यांनी माझ्याजवळ असायला हवं होतं. माझं कन्यादान भाई करणार आणि यामध्ये बदल होणार नाही. जान्हवी ऐकणार नव्हती. अमृता आणि रीटाने ही गोष्ट राकेश यांना सांगितली. काहीतरी कर राकेश, मुहूर्ताची वेळ झाली आहे. जान्हवी ऐकायला तयार नाही, रीटाने सांगितलं. मी कित्येक कॉल केले असतील, पण विश्वजितने कधी कुणाचं ऐकलं आहे का? निदान आज तरी त्याने असं वागायला नको होतं. राकेशच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन सिद्धार्थने पाहिलं आणि तो त्यांच्या दिशेने आला. एव्हरीथिंग इज फाईन अंकल, सिद्धार्थने विचारलं. विश्वजितचा काहीच तपास नाही. त्यात जान्हवी अडून बसली आहे. 3 वर्षानंतर जान्हवी लग्नासाठी तयार झाली आहे. याला काहीच कसं समजत नाही. या 3 वर्षामध्ये राकेश यांची तब्येत खालावली होती आणि याला जबाबदार विश्वजितचं बेताल वागणं होतं. मी जानूला समजावून सांगतो. सिद्धार्थ तिच्या रूममध्ये गेला. जान्हवी भक्कास नजरेने शून्यात पाहत होती. जानू, सिद्धार्थने आवाज दिला. तिने त्याच्या पोटाला हाताचा विळखा घातला. भाईंना काहीच कसं वाटत नाही. आज माझ्या आयुष्यात इतका मोठा आनंदाचा क्षण आहे आणि ते आले नाहीत. यासाठी मी कधीच त्यांना माफ करणार नाही. जान्हवी रडायला लागली होती. असं रडायचं नसतं. अभिजित प्रयत्न करत आहे. भाई येतील. सिद्धार्थने तिचे डोळे पुसले. आपण 3 वर्ष आरोही वहिनीची वाट पाहिली. मनात वेडी आशा होती की त्या आल्यानंतर भाई आणि वहिनी मिळून माझं कन्यादान करतील. पण माझ्या नशिबामध्ये ते सुख नाही. वहिनी गेल्यानंतर भाईने स्वतःला या जगापासून दूर केले आहे. माहित नाही ते कोणत्या विश्वात वावरतात. भाईच्या संसाराला नजर लागली आहे. वहिनीने त्यांना किती प्रेम दिलं. आज फक्त त्यांच्यामुळे मी स्वतःच्या पायावर उभी आहे. मला तर वाटतं की वहिनी या जगामध्ये नसतील, नाहीतर त्यांची काहीतरी माहिती मिळाली असती.
जान्हवीची अवस्था त्याला पाहवत नव्हती. रिलॅक्स जानू, तू समजते तसं काही नाही. देव त्या दोघांची परीक्षा घेत आहे. सिद्धार्थ आपल्या परीने तिची समजूत काढत होता. आरोही गेल्यानंतर विश्वजित पूर्णपणे बदलला होता. घरातील वातावरण पूर्णपणे बिघडलं होतं. जान्हवीने पण लग्न करण्यास नकार दिला होता. सिद्धार्थने पण तिच्यावर जबरदस्ती केली नाही. अशात 3 वर्ष निघून गेली होती. आरोही येण्याची आशा सर्वांनी सोडली होती. म्हणून घरच्यांनी जान्हवीला कन्व्हिन्स केलं आणि ती लग्नासाठी तयार झाली होती. ती मुलगी वेदनेने विव्हळत होती, पण त्याला फिकीर नव्हती. त्याला जे करायचं होतं ते तो करत होता. याआधी पण त्याच्यातला ॲनिमल कितीतरी वेळा जागा झाला होता. त्याला थोपवण्याची ताकद फक्त एका व्यक्तीमध्ये होती, जी त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. ती मुलगी निर्वस्त्र अवस्थेमध्ये बेडवर पडली होती. तो तिच्यावर आरूढ झाला होता, ज्यामुळे तिला असंख्य वेदना होत होत्या. तिच्या संपूर्ण शरीरावर त्याने बाईट्स दिले होते. त्यात डोक्यात दारूची नशा असल्यामुळे तो आणखी वाईल्ड झाला होता. तिचं संपूर्ण शरीर ठणकत होतं. तरीही ती निमूटपणे तो त्रास सहन करत होती, कारण समोरच्या व्यक्तीला नाही म्हणण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. ती स्वतःहून वाघाच्या जबड्यात शिरली होती, म्हणून तिची सुटका नव्हती. मोबाईलची रिंग वाजली. त्या आवाजाने तो बाजूला झाला आणि ती मुलगी मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली. हॅलो. विश्वजित शांतपणे पलीकडचं बोलणं ऐकत होता. त्याने कॉल कट केला. ती मुलगी अंगाभोवती चादर लपेटून भेदरलेल्या नजरेने त्याला पाहत होती. त्याने बॅगमधून नोटांचे बंडल काढले आणि तिच्या अंगावर फेकले. तुझ्या लायकीपेक्षा जास्त आहे आणि पुन्हा हा फेस मला दाखवायचा नाही, कारण एकदा यूज केलेली वस्तू मी फेकून देतो. तो तसाच बाथरूममध्ये शिरला आणि त्या मुलीने सुटकेचा श्वास घेतला. ते पैसे तिच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होते, म्हणून तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. लग्नघटिका जवळ आली होती. जान्हवी आणि सिद्धार्थ मांडवामध्ये बसले होते. विश्वजित येण्याची खबर अभिजितने दिली होती. तेव्हा कुठे जान्हवी लग्नासाठी तयार झाली होती. पंडितजी यांनी मंत्रजाप सुरू केला होता. तितक्यात विश्वजित आतमध्ये आला आणि सर्वांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. या 3 वर्षामध्ये तो पूर्णपणे चेंज झाला होता. ऑफिस नंतर त्याचा बऱ्यापैकी वेळ हा जिममध्ये जात होता, म्हणून त्याचं शरीर हे आधीपेक्षा बळकट झालं होतं. त्याची वाढलेली दाढी आणि लालसर डोळे पाहून कोणालाही धडकी बसेल. त्याने हातामध्ये असलेली सिगार खाली फेकली आणि बुटाने चिरडून टाकली. त्रिशाने एक नजर त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्यातलं पाणी पुसलं. अमृताने तिच्या खांद्यावर हात ठेवला. विश्वजित आला आहे, अमृता म्हणाली. हे सर्व करून काय फायदा झाला मॉम? शेवटी विश्वजित मला भेटलाच नाही. त्रिशाची अवस्था तिला पाहवत नव्हती. या 3 वर्षामध्ये अमृताने विश्वजितला हर प्रकारे लग्नासाठी गळ घातली होती, पण त्याने कोणालाही दाद दिली नव्हती. म्हणून सर्वांनी तो विषय
मनातून काढून टाकला होता. कन्यादान करण्यासाठी पुढे या, ब्राह्मण म्हणाले. जान्हवीने विश्वजितकडे पाहिलं. विश्वजितने पायातील बूट काढली आणि जान्हवीच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याने भरपूर प्रमाणात ड्रिंक केली होती, जे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. तो मंद हसला आणि दोघांचाही हात हातामध्ये दिला आणि गठबंधन केलं. यावेळी त्याला भरून आलं होतं. त्याच्या डोळ्यांमध्ये आपल्या बहिणीविषयी थोडी सुद्धा काळजी नव्हती, कारण त्याने योग्य माणसाच्या हातामध्ये तिचा हात दिला होता. लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. सर्वांनी अक्षदा वाहिल्या. जान्हवी आणि सिद्धार्थ विश्वजितच्या पाया पडण्यासाठी खाली वाकले. तसं विश्वजितने त्यांना अडवलं. मला मोठं करू नका, कारण माझी पात्रता नाही, विश्वजित म्हणाला. माझ्यासाठी तुम्ही सर्वस्व आहात. प्लीज भाई, स्वतःला सावरा. तुमची अवस्था पाहवत नाही. तुम्हाला असं दुःखात पाहून मी कशी सुखी राहणार. जान्हवी त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडायला लागली. विश्वजितने तिला थोपटलं. आजपासून तुझा नवीन जन्म झाला आहे. यापुढे तू सिद्धार्थचा विचार करायला हवा. त्याने 3 वर्ष वाट पाहिली आहे. तुम्ही दोघेही सुखात राहा. बाकी मला काहीही नको. विश्वजितने अभिजितकडे पाहिलं. अभिजितने त्याच्या हातामध्ये चावी आणि पेपर दिले. हे माझ्याकडून छोटंसं गिफ्ट. माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी या बंगलोमध्ये राहावं. विश्वजितने तिला जुहू बीचवर एक भला मोठा आलिशान बंगलो गिफ्ट केला होता. याची काय गरज होती भाई? तुम्ही आमच्या सोबत आहात हेच आमच्यासाठी खूप आहे, सिद्धार्थ म्हणाला. तुम्ही दोघांनी सुखात राहावं. बाकी मला काही नको. मी मॉमला वचन दिलं होतं की जानूची काळजी घेईन. आज ते वचन पूर्ण झालं. आजपासून ती तुझी जबाबदारी आहे. विश्वजितने दोघांना आशीर्वाद दिले आणि निघून गेला. त्याने साधं कोणाकडे पाहिलं सुद्धा नाही. गेल्या 3 वर्षापासून हेच चाललं होतं. रिसेप्शनला सुरुवात झाली होती. सिद्धार्थ आणि जान्हवीने कपडे चेंज केले होते. दोघेही वेस्टर्न लुकमध्ये छान दिसत होते. आलेले गेस्ट दोघांना शुभेच्छा देत होते. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. माहिराने दोघांना शुभेच्छा दिल्या. तिच्यासोबत अभिजित पण होता. तिने आयव्हरी कलरची नेटेड साडी नेसली होती, ज्यामध्ये ती प्रमाणापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. मी तुझ्यावर रागवली आहे, जान्हवी म्हणाली. ओ सॉरी, मी गिफ्ट आणायचं विसरले. मला काय गिफ्ट घ्यावं समजत नव्हतं, म्हणून मी काही आणलंच नाही. तुला जे हवं असेल ते सांग, मी देईल, माहिरा म्हणाली. जान्हवी, आलेली संधी सोडू नको. ही 1 नंबरची कंजूस आहे. चांगलं काहीतरी गिफ्ट घे, अभिजित म्हणाला आणि सिद्धार्थ हसायला लागला. असं असेल तर माझी वहिनी व्हा. हेच माझं गिफ्ट असेल, जान्हवी म्हणाली आणि माहिरा गोड लाजली. क्या बात है जानू, तू माझ्या मनातलं म्हणालीस, सिद्धार्थ म्हणाला. हे अभिजितचं काम असणार. त्यानेच असं बोलायला सांगितलं असणार, माहिरा त्याच्याकडे पाहत म्हणाले. तुला गिफ्ट द्यायचं नसेल तर सांग, उगाच मला ब्लेम करू नको, अभिजित म्हणाला. तसा तिने एक फटका मारला. दोघांनी काही फोटो क्लिक केले आणि एका टेबलवर जाऊन बसले. लग्नाची तयारी जबरदस्त आहे, माहिरा म्हणाली.
ही सर्व विश्वजित भाईची कमाल आहे. अभिजित म्हणाला. आज आरोही असायला हवी होती. तिला किती आनंद झाला असता. माहिरा म्हणाली. बरं झालं त्या आपल्यामध्ये नाही, नाहीतर विश्वाभाईची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटलं असतं. अभिजित म्हणाला. आरोही असती तर विश्वजितची अशी अवस्था झाली नसती. माहिरा म्हणाली. माझी इच्छा आहे की त्यांनी एकदा भाईंना पाहावं, म्हणजे त्यांना समजेल की त्यांनी किती मोठा गुन्हा केला आहे. अभिजित रूढपणे म्हणाला. अभि, हे तू काय बोलत आहेस? माहिरा म्हणाली. वहिनीने जे केलं आहे त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही. असा कोणता पहाड तुटला होता म्हणून त्या भाईला सोडून गेल्या? मी प्रार्थना करतो की त्यांनी कधीच आमच्या समोर यावं नाही. अभिजितचा राग ती समजू शकत होती, कारण या काही वर्षांमध्ये त्यांनी जे भोगलं होतं ते माहिराने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. तिने अभिजितचा हात हातात घेतला आणि त्याला डोळ्यांनी धीर दिला. विश्वजितला पहाटे लवकर उठण्याची सवय होती. जिम केल्यानंतर तो गॅलरीमध्ये उभा राहून सिगरेट पीत होता. आधीच तो शर्टलेस असल्यामुळे त्याच्या शरीरावरून घामाच्या धारा वाहत होत्या. आरोही गेल्यानंतर त्याच्यातील भावना मेल्या होत्या. जसं काय आरोही जाताना त्याचा आत्मा घेऊन गेली होती, म्हणून तो दगड झाला होता. आपल्या अवतीभोवती काय चाललं आहे याचं त्याला भान नव्हतं. आणि आता जान्हवीचं लग्न झाल्यानंतर तो जबाबदारीतून मुक्त झाला होता. ओ विश्वा, आणखी किती छळणार आहेस? त्रिशाने पाठून मिठी मारली. तिच्या हाताची बोटं त्याच्या पोटावर फिरत होती. तुला एक गोष्ट कितीदा सांगावी लागते? तुला स्वतःचा अपमान करून घ्यायला आवडतो का? विश्वजित आपल्या जागेवरून एक सूत पण हलला नव्हता. तुझी अवस्था पाहवत नाही. तू लग्न करू नकोस, पण रिलेशनमध्ये राहायला काय हरकत आहे? गेल्या 3 वर्षापासून मी वाट पाहत आहे. माझा एकटेपणा समजून घे. त्रिशाच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या पाठीवर ओघळत होतं. त्याने तिचा हात बाजूला केला आणि तिच्यासमोर उभा राहिला. त्रिशा खूप आशेने त्याच्याकडे पाहत होती. माझ्यासाठी काय करशील? विश्वजितने सिगरेटचा झुरका घेत विचारलं. एकदा बोलून तर बघ, तुला निराश करणार नाही, त्रिशा ठामपणे म्हणाली. ओके फाईन, कपडे काढ, विश्वजित शांतपणे म्हणाला. व्हॉट? त्रिशा अचंबित झाली होती. ऐकायला नाही आलं? रिमूव्ह क्लोथ्स, विश्वजित पुन्हा म्हणाला. आणि तिने काहीही विचार न करता ड्रेसची नॉट उघडली. तसा तिचा ड्रेस खाली ओघळला. आता ती फक्त अंतर्वस्त्रावर उभी होती. त्याने वरून खालपर्यंत तिला व्यवस्थित पाहिलं आणि स्वतःशी हसला. यू आर नॉट माय टाईप. विश्वजितने सिगरेट पायाखाली चिरडली आणि जाण्यासाठी निघाला. त्रिशाने रागात हाताच्या मुठी आवळल्या. समजतो काय स्वतःला? मी तुला बर्बाद करेल इतकं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. त्रिशा रागाने लालेलाल झाली होती. बर्बाद मी आधीच झालो आहे. आणखी काय करायचं बाकी राहिलं आहे? यावेळी माझ्याजवळ गमवण्यासारखं काही नाही, पण मी खूप काही करू शकतो. आजमावून पहा. विश्वजित तसाच ताडताड पावलं टाकत निघून गेला. यावेळी त्रिशा शांत बसणार नव्हती. ती असं काही करणार होती की विश्वजित स्वतः या लग्नाला तयार होणार होता.
क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.